ओके मित्रांनो, आता आपल्याला काय करायचंय, प्रॅक्टिस सेट नंबर 17 डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्यायचे सप्लिमेंटरी अँगल्स. बघा मागील पॉइंट मध्ये आपल्याला होता का मागील एक्सरसाइज मध्ये आपण बघितला का कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय, द समेशन ऑफ गिवन टू अँगल इज अ 90 डिग्री, दॅट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बरोबर, येस ऑर नो? येस. त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला काय, द सम ऑफ मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज अ 180 डिग्री. म्हणजे दोन असे अँगल असणार आहे का त्या दोघं भाऊबंधाची काय बेरीज ही किती असणार आहे, ऍडिशन 180 डिग्री असणार आहे. त्याला म्हणणार आहे आपण सप्लिमेंटरी अँगल्स. आणि असे अँगल असणार आहे का त्याची ऍडिशन दोघांची 90 डिग्री असणार आहे, ते असणार आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करून घ्यायचे का डायरेक्टली सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा पहिला क्वेश्चन दिलाय, राईट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल्स ऑफ गिवन बिलो. खाली दिलेले जे आपल्याकडे अँगल असतील, बरोबर आहे, त्याचे काय करायचं आपल्याला सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचे. मागच्या वेळेला आपण काय केलं, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे का जो अँगल असेल तो आपण 90 डिग्री मधून मायनस केला होता. आता आपल्याला काय करायचे, 180 मधून मायनस करायचंय. समजते? सप्लिमेंटरी अँगल्स आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल असे दोन प्रकार आहे. ओके, बघा आता काय, तर आता पहिला अँगल दिलेला आपल्याला 15 डिग्री. किती दिलाय, 15 डिग्री दिलाय, म्हणजे 15 डिग्री दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा अँगल आपल्याला डायरेक्टली फाइंड आउट करून घ्यायचा आहे. ओके, काय करायचं, डायरेक्टली फाइंड आउट करून घ्यायचा आहे. तर आता बघा याच्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल्स काय सांगतोय, द मेजर ऑफ टू अँगल्स इज बिकम अ 180 डिग्री. बरोबर आहे. सो देअरफॉर आता काय करा, लेट एक्स बी अ सप्लिमेंटरी अँगल. बघा काय करा का जो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा असतो आपण त्याला काय करतो, एक्स असे कन्सिडर करतो. तुम्ही एबीसीडी पण घेऊ शकतात, एबीसीडी PQRS काय पण घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम. ओके, आता बघा समजा आपण एक्स याला घेतलेले. ओके, आपला रूल काय सांगतो का हा पहिला अँगल, काय पहिला अँगल म्हणजे काय दिलेला 50 आणि दुसरा अँगल आपण काय केलं, जो फाइंड आउट करताना आपण काय केलं, एक्स असे कन्सिडर केलं. बरोबर आहे. तुम्हाला वाटलं तुमच्या मित्राचं नाव ए वरून येते, घेऊन टाका. मैत्रीण असेल तिचंही नाव घेऊन टाका, तिलाही नका राग येऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. पण काय करा, इथं कन्सिडर करा ए पासून ते झेड पर्यंत मधला तुम्ही कुठलाही वर्ड यूज करू शकतात, कुठलाही मुळाक्षर काय असेल ते यूज करू शकतात. ओके, अल्फाबेट यूज करू शकतात. आता बघा या दोघांची काय करा, अगोदर ऍडिशन करू घ्या. समजा आपण पहिला अँगल दिलाय 15 डिग्री प्लस सेकंड आपण घेतला एक्स. बरोबर, हे दोन झाले आपले सप्लिमेंटरी अँगल. अँड अकॉर्डिंग टू द आवर लॉ द मेजर ऑफ द सम ऑफ द मेजर ऑफ टू सप्लिमेंटरी अँगल इज अ 180 डिग्री. इज अ 180 डिग्री म्हणजेच काय, हा पहिला अँगल दुसरा काढायचे आपण त्याला एक्स मानला. आणि सम म्हणजे काय, दोघांची बेरीज, दोघांची ऍडिशन. समजते? सम म्हणजे काय, दोघांची बेरीज किंवा त्याला म्हणतात ऍडिशन. डिफरन्स म्हणजे काय, फरक म्हणजे काय, सबट्रॅक्शन. डोक्यात फरक झाल्यासारखा वागू नका. बरोबर आहे, तो झाला डिफरंट. आता बघा दोघांची सम दिली, किती असणार ती 180 डिग्री असणार. किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. हा 15, हा 15, इकडे प्लस आहे, इकडे गेले काय होणार, मायनस होणार. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 15 डिग्री. So therefore x is equal to 180 minus 15 165. बरोबर आहे. मग आपला आन्सर किती येणार, 165. बरोबर आहे, 165. मग आपल्याला काय लिहिणार, मग लास्टला आपण द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 15 इज अ 165. काय, द सप्लिमेंटरी अँगल, इकडे घ्या मेजर घ्या, सॉरी इकडे घेऊन टाकायचे. द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ कुठला घेतला होता आपल्याला, देता 15 डिग्री इज किती आला आन्सर, 160. बस समजते का, इतकं लिहायचं तुम्ही. काय डाऊट्स याच्यामध्ये, सगळ्यांना समजलं, येस सर नो? ओके, राईट डाऊन. बरं सगळ्यांचं नोट करून झाले का? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे 85 डिग्री.
किती 85 डिग्री दिलेले, म्हणजे या अँगलचा आपल्याला काय करायचं सप्लिमेंटरी अँगल फाइंड आउट करायचं. ओके, आपला रूल काय सांगतो का दोन अँगलचे ऍडिशन किती पाहिजे आपल्याला 180 पाहिजे. किती पाहिजे 180 पाहिजे, म्हणजेच आपल्याला आन्सर आपल्याला डायरेक्टली भेटून जाणार आहे. बरोबर आहे काय द सम ऑफ द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल इज 180 डिग्री. हे तुम्हाला मेन लिहायचे. एक्झाम्पल आणून तुम्ही हे लिहा, याला अर्धा मार्क तुम्हाला भेटून जाणार आरामात. ओके, काय सांगते का दोन अँगलची ऍडिशन आपल्याला 180 असते. काय करा आता लेट द एक्स बी द सप्लिमेंटरी अँगल, म्हणजे जो तुम्ही अँगल कन्सिडर करणार आहे त्याला काय करा एक्स वाय झेड काय असेल एबीसीडी त्यांना काय करा कन्सिडर करून घ्या. ओके, त्यांना कन्सिडर करून घ्या. आता बघा समजा या अँगलला मी काय केलं एक्स कन्सिडर केला, मग अँगल दिला आपल्याला. सो देअरफॉर एक्स प्लस अँगल काय दिला आपल्याला 85. किती दिलं तुम्हाला 85 दिलेला आहे. त्या 85 ला काय करा इकडे ऍज इट इज घ्या आणि दोघांची ऍडिशन किती असते आपल्यामध्ये तर 180. सप्लिमेंटरी अँगलची ऍडिशन असते 180 डिग्री. मग काय करा इकडे 180 डिग्री घ्या. मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे ना, काय पाहिजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. मग काय करा 180 डिग्री मायनस 85. हा 85 इकडे काय प्लस आहे, इकडे आल्यावर काय होणार मायनस होणार. मग 180 मायनस 85. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, आता काय करा 180 मधून 85 मायनस करा वजा करा, किती येणार किती येणार 95. बरोबर आहे. किती आन्सर आपलं 95. मग आपला आन्सर भेटलेले 95. लास्टला काय लिहिलं आपण द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 85 इज 95. समजते. लास्टला ते सेंटेन्स लिहायचं तुम्ही. समजते. ओके, राईट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. बघा 5 नंबरचं. आता सगळी मेथड सेमच आहे, याच्यामध्ये तुम्हाला कुठला पण अँगल दिलेला असेल सेम काय करा तुम्हाला फक्त 180 मधून काय करायचे मायनस करायचे. तुम्हाला काय करायचे फक्त 180 मधून मायनस करून घ्यायचे. समजते का. आता बघा दिलेला अँगल काय आपल्याला दिलाय. 5वं एक्झाम्पल लास्ट घेणार आहे आणि याच्यानंतर पुढचे आपण एक्झाम्पल कॅरी करून घेणार आहे. बघा काय दिलंय 108 दिलंय 108 डिग्री दिलेला आहे. याचा सप्लिमेंटरी अँगल आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. मग आता बघा सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल इज 180 डिग्री. किती येणार 180 डिग्री. मग जो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे काय करायचंय जो अँगल आपल्याला फाइंड आउट करायचंय त्या अँगलला काय करा एक्स असे कन्सिडर करून घ्या. ओके, काय करा एक्स कन्सिडर करा. तुमच्या मनानं वाटेल त्याचं नाव देऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. ओके, दोघांची ऍडिशन किती येते आपल्याला माहिती आहे 180 180 येते. बरोबर आहे. मग हा पहिला एक्स घ्या आणि अँगल दिलेला आपल्याला माहिती आहे 180 डिग्री सॉरी 108 डिग्री. बरोबर आहे. यांची ऍडिशन किती येते 180 डिग्री 180 डिग्री. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 180 मायनस 108 डिग्री. कारण हा इकडे प्लस आहे तिकडे गेलं काय होणार मायनस होणार. ओके, करा सबट्रॅक्शन. किती येणार 72 येणार. बरोबर आहे. मग आपला आन्सर भेटणार आपल्याला 72 डिग्री. समजते 72 डिग्री. मग लास्टला काय लिहिणार आपण द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 108 डिग्री इज 72 डिग्री. समजते. येस ऑर नो. फक्त मेथड समजून घ्या. सगळ्यांना समजते का. ओके, राईट डाऊन. क्वेश्चन आपला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन आपल्याला पूर्णपणे सॉल्व्ह करून घ्यायचा. बघा अगोदर मिनिंग समजून घ्या का क्वेश्चन काय. पॅरेंट्स बघा कोणाचे आले. ओके, क्वेश्चन अगोदर समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे थोडक्यात समजून घ्या. बघा आणि शक्यतो अशा प्रकारचा क्वेश्चन हा विचारला जातो तुम्हाला 1-2 मार्काला. बघा काय सांगितले द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो यूज देम टू मेक अ पेअर ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल अँड द सप्लिमेंटरी अँगल्स. बघा काय करायचं आपल्याला का अँगल दिलेले आपल्याला काय अँगल दिलेले आपल्याला त्याच्यावरून काय करायचं आपल्याला का सप्लिमेंटरी अँगल कोणते असतील किंवा कॉम्प्लिमेंटरी अँगल कोणते होऊ शकतात. ठीक आहे ना. हे आपल्याला काय करायचं त्याच्या पेअर काढायचे. पेअर म्हणजे काय जोड्या आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता जोड्या फाइंड आउट करण्यासाठी काय रूल सांगतो आपल्याला का स्टार्टिंगला तुम्हाला माहित पाहिजे का कुठल्या अँगलला कुठला मिनिंग घेतला जातो.
बरोबर आहे. म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, हे तुम्हाला पाठांतर असणं गरजेचं आहे. जेव्हा दोन अँगलची ऍडिशन, द समेशन ऑफ गिवन टू अँगल इज अ 90 डिग्री, सो दॅट इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लिमेंटरी अँगल. द समेशन ऑफ गिवन द टू अँगल इज अ 180 डिग्री, सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज द सप्लिमेंटरी अँगल्स. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. मग अशा वेळी काय करायचं आपल्याला, का दोन अँगल असे शोधा, दोघांची ऍडिशन जर 90 डिग्री येत असेल, किती 90 डिग्री जर दोघांची ऍडिशन येत असेल, तर समजून जा का ते अँगल काय असणार आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल असणार आहे. आणि जर दोघांची ऍडिशन 180 येत असेल तर काय त्याला म्हणणार आपण, सप्लिमेंटरी अँगल. मग आता बघा याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या, आणि याच्यामध्ये तुम्ही कोणते पण अँगल एकमेकांना जॉईन करू शकतात. समजते का? साई काय आला मानेला, मान मोडली, मोडून टाकू का मान? लक्ष दे नीट. बघा काय, समजा मेजर अँगल बी दिलाय बघा, 60 डिग्री दिलेला आहे. समजा आपण अँगल बी प्लस एन घेतला, ओके, याची व्हॅल्यू 60 दिली आणि एन ची व्हॅल्यू 30 दिलेली आहे. बरोबर आहे. 60 प्लस 30 किती होणार, किती होणार, 90 डिग्री. मग 90 डिग्री कुठला अँगल असतो, कॉम्प्लिमेंटरी अँगल असतो. बरोबर आहे. मग आपण काय केलं इकडे बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल काय केलं, एक आपण ग्रुप तयार करून घेतलाय. मग इकडे काय येणार, मेजर अँगल बी अँड मेजर अँगल एन. फक्त इतकंच लिहायचं, बाकी काहीच करायचं नाही. समजते? या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटणार आहे, 90 डिग्री. आणि 90 डिग्री म्हणजेच काय, तर कॉम्प्लिमेंटरी अँगल. काय, कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता बघा अजून एक तुम्हाला वाटेल ते तुम्ही घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम. सांगा बरं एखादा अँगल पटकन, सप्लिमेंटरीचा अँगल सांगा मला, सांगा सप्लिमेंटरी सांगा, हा पटकन सांगा. अँगल हा जी, ओके, प्लस बी, ओके, काय जी आणि बी. जी ची व्हॅल्यू दिली आपल्याला एम, म्हणजे काय, मेजर अँगल. त्याला काय म्हणतात, मेजर अँगल. समजते? त्याला काय म्हणतात आपण, मेजर अँगल. फक्त म्हणायचे अँगल जी इज इक्वल टू 120, म्हणजे 120. मग जर आपण अँगल जी घेतला आणि बी घेतला तर 120 प्लस 60 किती होणार, 180. सो दॅट्स वाय दिस बिकम अ सप्लिमेंटरी अँगल. सो देअरफॉर मेजर अँगल जी अँड मेजर अँगल बी. ओके. सप्लिमेंटरीचं कॉम्प्लिमेंटरी सांगा आता एखादा एक्झाम्पल. हा बोला. अँगल एन ई वाय. ओके, अँगल ई एन अँगल वाय 90 डिग्री प्लस 0 डिग्री इज बिकम अ 90 डिग्री. सो देअरफॉर मेजर अँगल वाय अँड मेजर अँगल ई. ओके, नेक्स्ट सांगा सप्लिमेंटरीचा, सांगा पटापट. कुठला येऊ शकतो, मोजा, सांगा. समजा अँगल जे घेतला, अँगल जे प्लस एन किती येणार सांगा, 180 डिग्री येणार ना. पटापट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, पटापट करा. मग काय, मेजर अँगल जे अँड मेजर, अजून काय येऊ शकतो सांगा पटापट. एक एक जोडी सांगा बरं, येते का कुठं बघा, शोधा पटापट, सांगा. याची एक शोधा, सप्लिमेंटरी अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी. आता स्टार्टिंगला काय करा, कॉम्प्लिमेंटरी अँगलची एक सांगा आणि सप्लिमेंटरी एक सांगा. हा बोल साई. मेजर अँगल डी, व्हेरी गुड. मेजर अँगल एफ, व्हेरी गुड. डी ची व्हॅल्यू 75 दिले, एफ ची व्हॅल्यू दिले 15 दिले. मग 75 प्लस 15 बिकम अ 90 डिग्री अँड दिस बिकम अ कॉम्प्लिमेंटरी अँगल. सो देअरफॉर मेजर अँगल डी अँड मेजर अँगल एफ, व्हेरी गुड. नेक्स्ट सांगा सप्लिमेंटरी अँगल्स. कुठला येणार सप्लिमेंटरी अँगल्स, येस बोला, सांगा पटकन. कुठलं येणार सप्लिमेंटरी अँगल, एक सांगा पटकन, आपल्याला पुढे जायचंय. बोला बोला पटकन, काय येऊ शकतो, कोण सांगू शकते, येतंय का बघा, येतंय का. आपण आता जे पण घेतलेलं आहे, जे आणि एन पण घेतलेलं आहे बघा, अजून काय येतोय का. ओके, तर अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला, का सप्लिमेंटरी अँगल आणि
कॉम्प्लिमेंटरी अँगल्स जे दिलेले ते तुम्हाला काय करायचे, फाइंड आउट करायचे. फक्त लक्षात ठेवा का दोघांची ऍडिशन कुठले पण अँगल घ्या तुम्ही याच्यामध्ये कोणाला जोडू शकतात. ऍडिशन 90 डिग्री आली तर कॉम्प्लिमेंटरी अँगल, ऍडिशन तुमची 180 डिग्री आली तर आला तुमचा सप्लिमेंटरी अँगल. समजले सगळ्यांना? येस ऑर नो? ओके, राईट डाऊन. पुढचं एक्झाम्पल आता सॉल्व्ह करून घ्यायचे, त्याच्यानंतर राहतील ते एक्झाम्पल तुम्ही घरी स्वतः ट्राय करायचे. ओके, बघा एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचे आणि जे एक्झाम्पलला तुम्हाला येऊ शकतात त्याच्यावरती आपण पूर्ण फोकस करून घेतलेला आहे. बघा काय दिले बघा, थर्ड एक्झाम्पल बघूया. इन अ ट्रायंगल XYZ measure angle y is equal to 90 degree. What kind of pair do make there the angle x and angle z? अगोदर समजून घ्या एक्झाम्पल काय, त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. बघा ओके, बघा काय का दिलेला एक आपल्याला अँगल आहे, म्हणजे एक ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये एक अँगल दिलेला आपल्याला, तो दिलाय 90 डिग्री. मग 90 डिग्री कुठे असतो आता तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला म्हणजे पायथागोरस थेरम तुम्हाला येईल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक हा ट्रायंगल तुमचा 90 डिग्री असणार आहे, बरोबर आहे. आता बघा काय आपलं समजा एक आपण रफ डायग्राम घेतली, तुम्हाला नाव दिले बघा XYZ, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले का अँगल y इज इक्वल टू 90 डिग्री. काय दिले, अँगल y इज इक्वल टू 90 डिग्री दिलेले. म्हणजेच काय बघा का आपल्याला माहिती इथे जर एखादा अँगल आला, बरोबर आहे, याला आपण काय म्हणतो 90 डिग्री देतो, राईट अँगल. इथे 90 डिग्री असतो, मग इथे तुम्हाला दिलेले y दिलेला आहे, म्हणजे तुमचा काय येणार इकडे y येणार, इकडे काय येणार तुमचा y येणार. मग इकडे राहिला तुमचा x आणि z, x आणि z आला. हे समजलंय का सगळ्यांना? बरोबर, एक ट्रायंगल सिम्पली काढला. मग आता काय सांगितलं आपल्याला, अँगल y इज इक्वल टू 90 डिग्री. व्हॉट काइंड द पेअर ऑफ डू अँगल x अँड z, म्हणजे काय का राहिलेल्या ज्या पेअर आहे तुमच्या x आणि अँगल z, याच्यापासून कुठला अँगल तयार होईल, सप्लिमेंटरी अँगल तयार होईल का कॉम्प्लिमेंटरी अँगल तयार होईल, हे आपल्याला लिहायचंय. ओके, आता बघा नॉर्मली आपला रूल काय सांगतो का एखाद्या ट्रायंगल मध्ये, कुठला पण ट्रायंगल असू द्या, ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स, द समेशन ऑफ गिवन 3 साइड्स ऑफ एनी ट्रायंगल विच इज द 180 डिग्री. बरोबर आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 डिग्री असते, 180 अंश असते, बरोबर आहे. मग आता बघा तिन्ही, आता अँगल x, अँगल z आणि अँगल y तिघांचे आपल्याला काय करायचे, ऍडिशन करून घ्यायचे. बघा सपोज अँगल x प्लस अँगल y प्लस अँगल z इज इक्वल टू 180 डिग्री. हा रूल आपला बेसिक रूल आहे. ट्रायंगल मध्ये तिन्ही पण तुमच्या साइड असणार आहे किंवा तिन्ही पण तुमचे अँगल असणार आहे, तिन्ही अँगलची ऍडिशन किती असते, 180 डिग्री असते का नाही. ओके, आता आपल्याला बघा काय दिले का व्हॅल्यू दिले अँगल y ची, म्हणजे y ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला, x आणि z ची दिले का नाही दिली. मग काय करा, y ची दिली ना, मग ती व्हॅल्यू पुट करा. अँगल x प्लस अँगल y ची व्हॅल्यू किती दिली, 90 डिग्री, प्लस z ची व्हॅल्यू दिली का आपल्याला, नाही दिली. मग काय करा, त्याला ऍज इट इज घ्या. दिली का व्हॅल्यू, नो. ओके, 180 इज इक्वल टू 180. हे दोन स्टेप समजले का, बघा समजले का. काय त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज 180 असते, म्हणजे तिन्ही अँगलची आपण ऍडिशन केली तर 180 भेटणार. त्याच्यामध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू दिली 90 डिग्री, म्हणून इथं 90 पुट केला. ओके, आता हा 90 इकडे प्लस इकडे गेले काय होणार, मायनस होणार. सो देअरफॉर अँगल x प्लस अँगल z, बरोबर आहे, दोन अँगल ठेवा, हा इकडे प्लस इकडे गेले काय होणार, मायनस होणार. सो 180 मायनस 90 डिग्री. ओके, सो देअरफॉर अँगल x प्लस अँगल z इज इक्वल टू 180 मायनस 90 किती येणार, 90 डिग्री येणार. मग मला सांगा दोन अँगल आहे x आणि z आहे, ज्या दोघांची ऍडिशन 90 डिग्री आले, तर असे कुठले अँगल आहे का त्याच्यामध्ये दोन अँगलचे ऍडिशन जर 180 डिग्रीच असेल, त्याला आपण काय बोलतो, कॉम्प्लिमेंटरी अँगल बोलतो. त्याला काय बोलतो आपण, कॉम्प्लिमेंटरी अँगल बोलतो. सो देअरफॉर दिस पेअर मेक देअर द काय, सो देअरफॉर दिस पेअर मेक देअर काय ना, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स.
कॉम्प्लिमेंटरी अँगल. समजतं सगळ्यांना? येस ऑर नो? सिम्पली काय केलं, तिघांची ऍडिशन करू गेली, एकाच आपल्याला मेजरमेंट दिलं तर 90, 180 मायनस 90 केला, आणि आपल्याला माहिती आहे दोन अँगलची समेशन ऑफ द गिवन टू अँगल इज बिकम अ 90 डिग्री. सो दॅट्स वाय दे कॉल्ड ॲज द कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. समजलंय? येस ऑर नो? ओके, म्हणजे झाले कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, राहिलेले 1-2 एक्झाम्पल तुम्ही घरी स्वतः ट्राय करायचे आहेत. ओके, काय अडचण आली तर आपण नंतर बघूया. ओके, तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ एकदा कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.